विंदकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. चांगलं काम करू पाहणाऱ्या प्रत्येकाला या अग्निपरीक्षेतून जावंच लागतं बेटा. खरं तर मी केशर भाताचा डबाच पाठवणार होते, मग म्हटलं यांना चालते की नाही कोणास ठाऊक. ए माझी आई, तुला काय खायचं ते खा, आमचं डोकं खाऊ नकोस, कळलं? घरी आलो, खरंच छान वाटतंय. फक्त तुझ्यामुळे आसावरीला मी काय वाईट झालं तुझं त्यात? चांगलंच झालं ना. हे मवाळ आहे, यामुळे मी गप्प बसेन असा जर कुणाचा समज झाला असेल ना तर तो चुकीचा आहे. अहो DYSP साहेब स्वतः आले, त्यांनीच मोहिते सरांना सोडायची ऑर्डर दिली. देवा, तुझे आभार कसे मानावेत हे खरंच कळत नाहीये. केवळ तुझ्यामुळे आमचे बाबा या सगळ्या प्रकरणातून सुखरूप सुटले. आमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहू देत. का यायला नको होतं? नाही 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 तसं नाही. नाही म्हणजे मी येणारच होते आत्ता. आत्ता? नाही नाही म्हणजे मी येणार होते आभार मानायला. आभार कसले त्यात? आणि खरं तर मी ही माझी बहीण अंतरा आणि हे DYSP साहेब. आई, ए आई, बाबा लवकर या. बघा नाही मी तुम्ही आत या ना प्लीज. आत या, बसा प्लीज. तुम्ही या ना, तुम्ही आतमध्ये बसा. आई ग बाबा बसा ना तुम्ही इथे. बाबा हे आले. आई ग नमस्कार. DYSP साहेब आले, बाबांना त्यांनी सोडवलं. आणि हो मी म्हटलं ना, मी ह्यांनाच भेटले होते. पण पोलीस स्टेशन मध्ये तर एक मिनिट, मी सांगतो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आसावरी. मी DYSP नाही. काय? मी त्याचा मित्र हर्षवर्धन भोसले. तुम्ही त्या दिवशी मलाच DYSP समजून सगळं काही सांगितलं आणि तुमचं सगळं ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की तुमचा प्रॉब्लेम अत्यंत जेन्युइन आहे. तुम्ही तो अत्यंत खरेपणाने, मोकळेपणाने, मनापासून सांगताय. तुमचा प्रॉब्लेम मला पटला आणि मी तेव्हाच ठरवलं की मी तुम्हाला मदत करणार. नंतर मी माझ्या मित्राला विक्रमला
DYSP विक्रम, त्याला हे सगळं सांगितलं आणि त्यांनी तुम्हाला सोडवलं. तुमचे उपकार आम्ही जन्मात विसरणार नाही. छे, उपकार कसले त्यात? मी फक्त एका चांगल्या माणसाला मदत केली. बस. आणि खरं तर सर, मी त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायला आलोय. ऑफकोर्स तुमच्याकडे वेळ असेल तर. आहे ना वेळ? हो ना, अर्थात. आपण बसा ना. आलेच. सर, मला असं कळलं की आपल्याला कोणीतरी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करताय. मला सांगाल हा काय प्रकार आहे? काय आहे? आमची शाळा म्हणजे आदर्श विद्यालय. तर हे असं आहे. ठीक आहे, मी बघतो. नाही हो, तुम्ही आतापर्यंत इतकी मदत केली आहे, आणखीन तुम्हाला मदत मी नाही, तुमच्या मुलींनीच केली आहे. तिच्या धावपळीमुळे तुम्ही लवकर सुटलात. हा, मात्र यापुढे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही याची काळजी मी घेईन. घ्या ना. हा. DYSP विक्रम भालेकर. विक्रम भालेकर गडी नवालाय गावात, पण त्याला अजून माहित नाही गुलाबराव काय चीज आहे ती. चुटकी सरशी डायरेक्ट बदली करून इथनं डायरेक्ट गडचिरोली. गुलाबराव, त्याची बदली होईल तेव्हा होईल, पण आता काय करायचं ते सांगा ना. अहो, आजकाल फोन येत आहेत चंद्रपूर, नागपूर, थेट पुण्या, मुंबईहून फोन यायला लागलेत आजकाल. इथे इथे दुकान उडायला सगळे लोक उत्सुक आहेत. अहो, एवढी चांगली ऑफर, आणि आणले ते फक्त जमिनीसाठी. गुलाबराव, अहो, बायका पोरांना चंद्रपूरला ठेवून मी इथं तळ ठोकून बसलोय या कामासाठी, फक्त या कामासाठी. माझ्या पोराचे ऍडमिशन सुद्धा व्हायचे आहेत अजून. आपण एक काम करू घरमुळे, या मोहित्यांची बदली करूया चंद्रपूरला. काय गुलाबराव, अहो, स्वतःची शाळा सोडून ते चंद्रपूरला कशाला जातील? मग खैरमुळे तुम्ही तुर्तास हे राहू द्या असंच. मी बघतो काय करायचं. मी बघतो यो DYSP लागतो का बघतो आपल्या गळाला. त्याला बोलवतो रेस्ट हाऊसवर, करतो खातिरदारी. तुम्ही या. काय खैरमुळे आता पोलीस केस झालेली आहे, तेव्हा आता तपास सुरू होणार. आणि एकदा का तपास सुरू झाला की मग काय होईल हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको. खैरमुळे कसं
आता काय ह्या समजामध्ये आपला बळी जाण्यापेक्षा आपणच कापू त्याच्याकरता एखादं कोंबडं. गुलाबराव, अहो कोंबडं काय अख्खं बकरं कापा. पैशाची काळजी करू नका, मी आहे ना. काही करा, आपण त्या DYSP ला प्रसन्न करा. मी त्या धनंजय मोहित्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला थोडी जास्तच लालूच दाखवायला हवी. दोन्हीकडून प्रयत्न करू, दोन्हीकडून. मग बघतो त्या मोहिते गुरुजीला वाचवायला कोणता देवदूत येतो ते. काय मी काय म्हणतोय समजतंय ना? समजतंय खेळ. कसं काय जमत ते. खरंच दुःख जसं अनपेक्षितपणाने येतं ना घरात, तसाच आनंदही पाऊल न वाजवता येतो घरात. आनंद नुसता पाऊल न वाजवता घरात येत नाही, तर तो चेहऱ्यावरही दिसतो. तू हर्षवर्धन बद्दल बोलतेस ना? हो, ते येऊन गेल्यापासून ना घरात कसं चैतन्य आल्यासारखं वाटतंय. काही काहींच्या व्यक्तिमत्वातच ती जादू असते. त्यांच्या चालण्यावरून, बोलण्यावरून, वावरण्यावरून मनाचा अंदाज घेता येतो. खरंच मुलगा फारच उमदा आणि घरंदाज वाटला. हो ना, नाही तर कोण कोणासाठी आजकालच्या दिवसात इतक्या निर्व्याज मनाने काय करतं. अगं सुधा, देव जिथं भाविकांच्या मदतीला स्वतःहून जाऊ शकत नाही ना, तिथं तिथं तो आपले देवदूत पाठवतो. खरंच तुमच्यावरच्या सगळ्या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता होणं अवघडच होतं. शिवाय अनुदानाच्या चेकसाठी मंत्रालयात फोन करतो पण म्हणाले ते. देव त्यांचं भलं करो. मुलगा नसल्याचं दुःख कधीच नव्हतं आपल्याला, पण जर असता तर हा असा असता नाही. सुधा, आता तुम्ही म्हणाल की मी सुतावरनं स्वर्ग गाठते वगैरे, पण आईचं आणि मुलाचं नातंच वेगळं असतं. अगं तुझी ही हौस आहे ना, ती आपले जावयांचे लाड करून पुरवून घे. होयच मुळे. देव करो आणि मला खूप चांगले जावई मिळत, म्हणजे आपल्यात मिळून मिसळून राहणारे. फार श्रीमंत किंवा देखणे वगैरे नसले तरी चालेल, पण साधे, समंजस. हो, आणि ज्यांच्याशी मी साहित्यापासून राजकारणापर्यंत कुठल्याही विषयावर मोकळेपणानं बोलू शकेन असे. ज्यांच्या बरोबर आपल्या मुलींचे संसार दृष्ट लागण्याजोगे होतील असे. आई, चहा. थँक्यू. काय ग साक्षी, मोहिते काका सुटले ना ग? हो आई. बरं झालं बाबा, बिचाऱ्यांना उगाच एवढा मनस्ताप झाला नाही. हो नाही, हे सगळं बघितलं ना की चांगल्या माणसांबरोबर चांगलं घडतं, ह्या गोष्टीवरून विश्वासच उडून जातो बघ. आता आपलंच बघ ना. साक्षी, आई, आई तू सगळं करतेस ग आमचं, पण बाबांची उणीव नेहमीच भासत राहते मला. अगं आई, आई आई असली ना तरी बाबा हवेतच. आम्हाला बाबा नाही म्हणून आम्हाला कोणी वालीच नाही असंच वाटतं लोकांना. आणि तुलाही किती त्रास देतात ग हे लोक, वाटेल तसं बोलतात. हिला ताई काही बोलून दाखवत नाही,
पण तिलाही तसंच. साक्षी, हे बघ, जगामध्ये संपूर्ण असं काहीच नसतं आणि ही अपूर्णताच आपल्या जगण्याचं कारण बनते. अगं, ज्याला त्याला आपल्याला हवं ते पूर्ण करण्याचाच ध्यास लागलेला असतो. आता तुझी इलाताईच बघ ना, वेकेशन मध्ये ती घरी नाही आली तर हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करते. खरंच साक्षी, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. तुम्ही दोघींनी खूप मोठं व्हावं, इतकं मोठं की इतरांना वाटलं पाहिजे की मुली असाव्यात तर अशा, आणि इतरांनाच नाही तर स्वतःचा स्वतःला अभिमान वाटला पाहिजे असं काहीतरी करून दाखवा. आई, खरंच बेटा, ताई तू पण ना त्यांना ओळखलंच नाहीस. अगं अगं कसं ओळखणार अंतरा? म्हणजे डीवायएसपी साहेबांच्या घरी दुसरंच कुणीतरी बसलंय हे म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा आलं नाही ग असं. ताई, आणि तू त्यांना डीवायएसपी समजून सगळं सांगितलंस? त्याने शांतपणे ऐकूनही घेतलं. नंतर आपल्या मित्राला सांगून आपली केवढी मोठी मदत केली ना त्यांनी. हो ग, आणि आपल्या घरी आले स्वतःहून. खरंच म्हणजे एवढा मोठा माणूस आणि आपल्याला मदत करतो, माझा ना अंतरा विश्वासच बसत नाहीये. काय तो त्यांचा राजेशाही थाट, त्यांचं तोलून मापून बोलणं. हे काय ग, तू आत गेलीस ते परत बाहेर आलीच नाहीस? अगं मी एकदम अशी गांगरून गेले ना, म्हणजे मला असं काही सुचतच नव्हतं. त्यांनी काही विचारलं का जाताना? म्हणाले ती बावळट कुठे आहे. बावळट म्हणाले? नाही पण बरोबरच आहे त्यांचं, म्हणजे मी बावळटपणा केला. तुला सगळं कसं खरं वाटतं ग? काय हो अंतरा, तुला माहितीये त्यांचा ना चंद्रपूरला मोठा बिझनेस आहे म्हणे. हो हो, कोळशाच्या खाणीचा? ए नाही ताई, पण खरंच या कोळशाच्या खाणीत हा हिरा निघालाच. बघ अंतरा, मी तुला म्हणायचे ना, जगात सगळीच माणसं वाईट नसतात ग, काही चांगली माणसंही असतात. खरं आहे तुझं. ते जर तुला भेटलेच नसते तर कदाचित आपल्या बाबांना इतक्या लवकर जामीनच मिळाला नसता. कदाचित बाबांना लॉकअप मध्ये राहावं लागलं असतं. तुला सांगते ताई, ज्याने कोणी माझ्या बाबांना या प्रकरणात गोवलंय ना, त्याला नाही एक दिवस धडा शिकवला तर बघ. अरे द होल थिंग इज दैट कि भैया सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया. काय नंदुशेठ? हाँ, जय भगवान, जय भगवान. जय भगवान. आज एकदम खुशीत दिसताय. एकदम खुशीत आहे मी. बस तू बस. काय पाणी बिनी पिणार काय? पाणी? नंदुशेठ, तुमची मजा आहे मजा. काय रे? अहो, सोन्याचे भाव चाललेत आकाशात. त्यात लग्नाचा मोसम. काय धंदा एकदम तेजीत आहे ना? अरे धंदा एकदम जकाश मध्ये चालू आहे. टोटलच मारते मी. नाही, टोटल मारा, पण जरा जपून. हल्ली चोऱ्या फार होत आहेत. काय रे विचारे, तुला काय चांगला बोलता येत नाही काय? तू काय वाईटच बोलणार काय? ते तुमच्या मराठीमध्ये काय ते म्हण असते ना ते, हा शुभ बोल नाऱ्या. नाऱ्या, तू नाऱ्या. हा गमच. आता आधी मला सांग, आशावरीचा काय समाचार आहे? तू बघ विचारे, बघ तू. हा जो मास्टर आहे ना, मास्टर, तो माझ्या दारामध्ये अशा नाक घासत येते का नाही ते बघ. नाही शेठजी, अहो त्या मोहित्यांचा पैशाचा प्रॉब्लेम मिटलाय असं ऐकलंय मी. काय काय बोलते काय तू? हा कोणी 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 दिला त्याला पैसा? ते भाऊच्या मदत तर नाही घेतला त्यांनी? नाही, कोणीतरी शहरातला माणूस आहे, श्रीमंत बडी असावी. हे कुठं आला मध्येच? नाही, कुठून आला ते कोणालाच माहित नाही, पण त्याने म्हणे मोहित्यानं मदत केली. विचारे कोण आहे हा माणूस? त्याला शोधून काढा, त्याच्या माहिती काढ. नाही, मी माहिती काढतो, पण काय शेठजी, आता आसावरीच्या लग्नातला अडसर दूर झालाय. म्हणजे तिच्या लग्नाची बातमी एक दिवस येणार नाही अशा काहीतरी कर तू विचारे.
म्हणजे काय करू? तिच्याबद्दल गावामध्ये काहीतरी बुरा खबर पसरव. हो काय बोलताय काय शेठजी? त्यामुळे आसावरीची बदनामी होईल गावात. होऊन दे ना, होऊन दे. तिच्या अशा बदनामी झाला पाहिजे का गावामध्ये कोणी बी तिच्या संगत लगीन करणार नाही.